आजच डाऊटनट ॲप डाउनलोड करा. डाऊटनटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाऊट्स असतील. काय सोडवणार तेही मराठीत. फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा. आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाऊटनट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. वेलकम टू डाऊटनट. क्वेश्चन आहे, स्टेट द सिमिलॅरिटी बिटवीन ग्रॅव्हिटेशनल अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समध्ये काय सिमिलॅरिटी आहे हे आपल्याला विचारले. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, तर अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच Gm/m/r², जी आहे ग्रॅव्हिटेशनल. m कॅपिटल अँड स्मॉल आहे मासेस आणि r आहे सेपरेशन बिटवीन सेंटर ऑफ ऑब्जेक्ट आणि f स्टँड फॉर फोर्स. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे, अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट, दोन ऑब्जेक्ट मधील अट्रॅक्शन म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा सिमिलर टू द कुलम फोर्स, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पार्टिकल ऑफ अपोजिट इलेक्ट्रिक चार्ज. जे अपोजिट इलेक्ट्रिक चार्ज मधील जे फोर्स आहे, अपोजिट इलेक्ट्रिक चार्ज मधील जे पार्टिकल आहे त्यांच्यामधील फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक चा फॉर्म्युला आहे F = KE Q r². r आहे सेपरेशन बिटवीन पार्टिकल, Q आणि Q आहे चार्ज आणि KE आहे कुलोम्ब फोर्स कॉन्स्टंट. आता या दोघांमध्ये काय सिमिलॅरिटी आहे, हा झाला ग्रॅव्हिटेशनल आणि हा आहे इलेक्ट्रोस्टॅटिक. या दोघांमध्ये काय सिमिलॅरिटी आहे, तर फर्स्ट आहे बोथ ऍक्ट इन व्हॅक्यूम, दोन्ही पण ऍक्ट इन व्हॅक्यूम करतात. त्यानंतर सेकंड आहे बोथ आर सेंट्रल अँड कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे सेंट्रल फोर्स आहे आणि ते कन्झर्वेटिव्ह आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बोथ ओबे इनवर्स स्क्वेअर लॉ. बोथ ओबे इनवर्स स्क्वेअर लॉ. जो इनवर्स स्क्वेअर लॉ आहे तो ओबे करतात इलेक्ट्रोस्टॅटिक अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नंतर आहे बोथ ट्रॅव्हल स्पीड ऑफ लाईट. दोन्ही पण फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशन आणि इलेक्ट्रोस्टॅटिक. ट्रॅव्हल स्पीड ऑफ लाईट आणि बोथ ओबे इनवर्स स्क्वेअर लॉ. त्यानंतर आहे थर्ड सेंट्रल फोर्स आहे आणि कन्झर्वेटिव्ह आहे. आणि लास्ट आहे ऍक्ट व्हॅक्यूम. ह्या चार आहे सिमिलॅरिटी ग्रॅव्हिटेशन आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मधल्या. थँक्यू.